मला जर पुढच्या वर्षासाठी आणि पुढच्या 25 वर्षासाठी आर्थिक नियोजन करायचं असेल, तर मी कुठल्या 5 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्या 5 महत्त्वाच्या गुंतवणूक मी केल्या पाहिजेत? 5 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी म्हणजे मी सांगेन सर्व पहिल्याच लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुमचं इन्फ्लेशन रेट काय होणार आहे? मला या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहायचं जसं मी तुला मगाशी प्रिकॉशन्स आहेत आणि आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत की माझी न्यूक्लिअर फॅमिली आहे. मला कोणाकडे हात पसरायचे नाही आहेत म्हातारपणी. मला आहे त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहायचं आहे. हं, शिवाय माझी काही ड्रीम्स आहेत. मला वर्ल्ड टूर करायची आहे किंवा मला काही म्हणजे हं. छंद जोपासायचे आहेत. मी पुढे कुठलीही नोकरी करणार नाही किंवा कुठलीही कन्सल्टन्सी करणार नाही. तर ह्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहायला सगळं करायला माझ्याकडे व्यवस्थित कॉर्पस पाहिजे. हं, त्याप्रमाणे जर मला करायचं असेल हं. तर मला आत्तापासून फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा मी आणखीन एक सांगतो की पुन्हा तुम्ही नेटवर जा आणि विचारा की मी आत्ता माझं वय 35 आहे 30 आहे. हं. मला 60व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे म्हणजे 30 वर्षाची गॅप आहे. बरं. तर माझ्याकडे आणि माझा आत्ताचा खर्च हं. एक्झाम्पल महिना ₹40,000. अच्छा. माझा आत्ताचा खर्च ₹40,000 माझं वय 30 आहे आणि इन्फ्लेशन रेट आपण पकडूया 5% हं. आणि व्याजदर पकडूया 8%. 8%. हं. हां. तर वयाच्या 60व्या वर्षी मला या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहायला हं. किती अमाऊंट पाहिजे? असा बरं. प्रश्न तुम्ही एआयला कॅल्क्युलेट कर. विचारा, एक्सेलमध्ये टाका, ओके. गुगलमध्ये टाका. तुम्हाला त्याचा फॉर्म्युला येईल. बरं. ओके. हं. मी हा फॉर्म्युला आत्ता सांगत नाही इथे मुद्दामून कारण मला असं वाटतं की सगळ्यांनी हे स्वतः ट्राय करावं करावं. हं. आणि तिथे तुमचा जो नंबर येईल हं. मग ती नंबर येतो तो तुमचा गोल झाला की अच्छा. तुझ्याकडे रिटायर होताना 5 कोटी पाहिजेत 4 कोटी पाहिजेत व्हॉट एव्हर द अमाऊंट इज. ओके. जेवढे वर्ष जास्त तेवढी अमाऊंट जास्त येईल. हं. बरोबर. तर मला 4 कोटी पाहिजेत समजा तर मी 4 कोटी सेव्ह करण्याकरता 4 कोटी माझा कॉर्पस करण्यात प्लस मी तुम्हाला सांगतो एक प्रिकॉशन म्हणून ना तुम्ही स्वतःचे आणखीन एक 20% ऍड करा बरं. म्हणजे 4,80,000 पाहिजेत 4 कोटी 80 लाख पाहिजेत. बरोबर. मग मला ते करण्याकरता मी कसं काय करायला पाहिजे? मग जसं मी सांगितलं तसं की 5 कोटी माझी कॉर्पस तयार 4.8 करोड कॉर्पस तयार करण्याकरता माझं वय 30 आहे. तर SIP कितीची लावायची? मी मगाशी सांगितलं SIPचा बरोबर. आहे वेबसाईट हं. जस्ट गो SIPcalculator.in. बरोबर. तिथे जा कॅल्क्युलेट करा. सो त्याप्रमाणे गुंतवणूक चालू करा. एक म्युच्युअल फंड ओके. PPF इज नंबर 2 हं. ज्यामध्ये गुंतवणूक पाहिजेच. हं. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर NPS इज अ मस्ट. ओके. तुम्ही व्यावसायिक नसाल तरी नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पैसे टाका ओके. ज्यामध्ये तुमचा कॉर्पस ऑटोमॅटिक तयार होतो प्लस तुम्हाला मंथली पेन्शन मिळू शकतो. हं. आयटम नंबर तुझा आणखीन एक चौथा मुद्दा महत्त्वाचा दॅट पॉईंट आय नीड टू ऑलवेज कीप इन माइंड की मी जरी खाजगी कंपनी किंवा प्रायव्हेट तुझ्या पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल तरी मेडिक्लेम हे मला ओके. अनेक कंपन्यातून किंवा रिटायर झाल्यानंतर ना ते कंटिन्यू राहत नाही. बरं. त्यामुळे साधारण 50 नंतर ना माझे मेडिक्लेम स्वतः चालू करायचं आपलं. ओके. तर तो एक खर्च आहे आणि टर्म प्लॅन बरं. ज्यामध्ये मध्येच मला काही झालं तर माझी फॅमिली त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहता आलं पाहिजे. ओके. त्यामुळे किमान म्हणजे तुमची जे तर उत्पन्न आहे ना मंथली उत्पन्न हं. त्याला 100ने किमान गुणा. बरं. त्याची जी अमाऊंट तयार होते हं. त्याच्या दुपटीने तुमचं एक टर्म प्लॅन पाहिजे. म्हणजे माझ्या मते आत्ता समजा 40 वर्षाचा माणूस असेल मुलगा असेल ना हं. त्यांनी 5 कोटीचा एक टर्म प्लॅन घ्यावा ओके. की उद्याच त्याला काही झालं तर आज 5 कोटी बँकेत ठेवले हं. फिक्स डिपॉझिटमध्ये कारण माझ्या बायकोला काही कळत नाही म्हणून तिने फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर तिला जे काही व्याज येईल त्याच्यात ती राहू शकेल. ओके. त्या दृष्टिकोनात म्हणजे प्रत्येकाने आपापलं कॅल्क्युलेट करावं. मी जस्ट नंबर सांगतोय.